आपण टी व्हीवरती नेहमीच पाहतो की राजकीय मंचावरती भाषणांमध्ये बऱ्याच गमती सुद्धा घडत असतात. तसं राज ठाकरे साहेबांनी एकदा आठवले साहेबांची नक्कल केली होती आणि त्यानंतर आठवले साहेबांनी राज ठाकरे यांची नक्कल केली होती. दोघांपैकी कुणाची तुम्हाला नक्कल जास्त आवडली? मला वाटतं राजसाहेबांनी आत्तापर्यंत बऱ्याच जणांची नक्कल केलेली आहे आणि त्यांच्याकडे ती एक कला आहे. म्हणजे ते पटकन, म्हणजे त्यासाठी कोणी मोठा नेता किंवा असं लागत नाही, सहज. सर मी उत्तर देऊ शकेन. अरे वा, द्या ना सर प्लीज. नक्कल राजनी करावी, कविता आठवलेने करावेत. आणि मी एवढं सांगतो की मला असल्यामुळे अक्कल मी कुणाचीच करत नाही नक्कल. मला असल्यामुळे अक्कल मी कुणाचीच करत नाही नक्कल. पण मी लढवत असतो माझी शक्कल. म्हणूनच मी करत नाही कुणाची नक्कल. वा, हा सर तुम्ही कंप्लीट करत होतो तुमचं वाक्य. तर बऱ्याच जणांची करतात सहज. आता आपल्याशी समजा 5 मिनिटं बोलणं चालू असेल तर ते संपल्यानंतर कदाचित तुमच्या एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये तसं काय आढळलं तर पटकन करतात. ती त्यांच्याकडे असलेली एक कला आहे. तर हा प्रश्न मात्र थोडासा कठीण आहे, कारण दोघांनी जे काही केलं होतं त्यावेळेला तोडीस तोड होतं. त्यामुळे दोघांच्याही गोष्टीला तेवढीच दाद देणं गरजेचं आहे. पण महाराष्ट्र म्हणतो की दोनही नेते त्यामुळेच आम्हाला खूप आवडतात. सरदेसाई म्हणाली त्याप्रमाणे आता राजला पूर्वीपासून, म्हणजे जसं बाळासाहेब सुद्धा माझी नक्कल करत होते. एकदा मी 94मध्ये बाळासाहेबांना नामांतराच्या प्रश्नासाठी भेटलो होतो आणि त्यावेळेला जो 2.5 तास आमची चर्चा झाली होती. बाळासाहेब हेच सांगायचे की आठवले माझ्याकडे आले, 2.5 तास होते, पण ते काय बोलले ते मला कळलंच नाही. आणि त्यावेळेला लोकांचा त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळायचा. तर ठीक आहे, तर म्हणून आता राजला ती सवय आहे, ठीक आहे, त्याबद्दल काय माझं म्हणणं नाही. पण जर त्यांनी माझी नक्कल केली तर मग मला काहीतरी उत्तर देणं आवश्यक असल्यामुळे मी त्यावेळेला माझी भूमिका मांडलेली, एवढंच. त्यामध्ये कोणाचा अपमान करायचा वगैरे अशी भूमिका माझी अजिबात नाही आहे. पुढचा प्रश्न सरदेसाई सरांना आता विचारायचा आहे, जो जनतेनं आमच्याकडे दिलाय. लोक गर्दी दादरला करतात आणि मतदान बांद्र्याला, असं का? नाही, असं घडलं असेल एखाद वेळेला, पण पुढच्या वेळेला दुरुस्त होईल. यानंतरचा प्रश्न सर मला विचारायचा आहे की श्रीकांत ठाकरे यांनी रफीजींना पण मराठीत गायला लावलं होतं, हे आपल्याला माहिती आहे. प्रेमानं सांगितलं की माणसं ऐकतात असा अनुभव आहे, असं तुम्हाला नाही का वाटत? हो, पण काही माणसांना प्रेमाची भाषा नाही कळत, मग तेव्हा काय करायचं? म्हणजे सर कुठल्या, जरा उत्तर जरा म्हणजे असं आहे की पहले बातों से, फिर मुलाकात से, और नहीं माने तो फिर पर्याय नाही आहे दुसरा. अनेक नाठाळ असतात, तर नाठाळाच्या माती हाणू काठी करायचं काय? पुढच्याही प्रश्नांकडे यायचं. पण काय सर, ज्या गावात आपण बसलोय त्या गावचे सरपंच जे आहेत ना, त्यांना सगळ्यांना भेटायचं असतं, सगळ्यांचा सत्कार करायचा असतो. त्यांना मी नाही म्हणू शकत नाही, कारण मी हा कॅफे त्यांच्या गावात लावलेला आहे. आज आपला खरोखर भाग्याचा दिवस म्हटला पाहिजे सर, का आज आपल्या गावामध्ये फार मोठे मोठे माणसं आलेले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले माननीय नारायण राणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या साहेबांसाठी एकदा उद्या. मधुर स्वरांचे आणि कधीही कोणावर आवाज चढवून न बोलणारे माननीय नारायण राणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर नाना पाटेकर यांचे खास मित्र असल्यामुळे नाना पाटेकर यांच्या पिक्चरांवर आधारित त्यांनी त्यांच्या पेपरचं नाव पण ठेवलंय प्रहार. प्रहार. आणि नुसतं ते प्रहार नाव नाही ठेवलं, त्या प्रहार वर्तमानपत्रातनं ते अत्याचाराविरुद्ध दनादन प्रहार करत असतात. आणि कोकणाबद्दल मी काय बोलणार आहे, कोकणाचं त्यांचं प्रेम हे जगजाहीर आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय कोकणचा कॅलिफोर्निया होऊ द्या संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. आज सिंधुदुर्गासारख्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात अन्य जिल्ह्यात पाण्याचे टँकर लागतात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही पाण्याचा टँकर लागत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व प्रकारचं शिक्षण, प्रत्येक तालुक्यात इंग्लिश मिडियम शाळा, डॉन बास्को, तालुक्याला ITI, पॉलिटेक्निक, डेअरी कॉलेज, कृषी कॉलेज, हॉर्टिकल्चर कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणि आता मेडिकल कॉलेजचं काम चालू आहे. येणाऱ्या वर्षी मेडिकल कॉलेज सुरू आहे. रस्ते तर महाराष्ट्रात नाहीत, कोकणात डोंगर वगैरे फार आहेत, पण तरीही पण कोकणात प्रत्येक गावातनी वाडीत आपण जाऊ शकतो असे रस्ते केले आहेत.
सिंधुदुर्गासारखा जिल्हा महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नात 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम मी केलं. उत्पन्नही वाढवलं. मी विमानतळाचं काम पूर्ण करायला आणलेलं आहे. विमानतळही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विमान लँडही होईल, उतरेलही आणि टेक ऑफही घेईल लवकरच. असं म्हणजे विमानतळाचं काम सुरू केलं आहे. सी वर्ल्ड सारखा प्रोजेक्ट पर्यटनाला आवश्यक. पर्यटन जिल्हा देशातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा आहे. एकमेव जिल्हा. आणि आता एक सुपरिचित व्यक्तिमत्व आज आणखी या मंचावरती आलेलं आहे. माननीय रामदासजी आठवले यांच्या रूपाने एक फार मोठे व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे कवी असून सुद्धा ते राजकारणात असलेले आणि एक कलाकार टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. पण मी आठवले साहेबांबद्दल सांगतो. ओ सरपंच, हा. तुम्हाला सांगतो, तुम्ही उडवू नका माझी खिल्ली. हो सरपंच, तुम्ही उडवू नका माझी खिल्ली, नाही तर मी दाखवणार नाही तुम्हाला दिल्ली. तुमचा पत्ताच कट करून टाकला त्यांनी. तिकीट आणि कट. कुणाला सरपंच करायची याची माझ्याकडेच आहे गुरु किल्ली. कुणाला सरपंच करायची याची माझ्याकडेच आहे गुरु किल्ली. म्हणूनच मी आहे भाजप सेनेबरोबर हल्ली. तर काय हरकत आहे. आठवले सरांबद्दल मी काय बोलू. मी महाराष्ट्रामध्ये इतके फिरलेले आहेत. महाराष्ट्राचा रस्ता त्या माणसाला माहीत आहे. पण सर तुम्ही इतके फिरले तर ते मला जरा थोडी शंका वाटू राहिली सर, की ते जे प्रोग्राम होता झी मराठीचा भटकंती नावाचा, तर ते मिलिंद गुणाजी म्हणून तुम्हीच करत होता का? ते वेगळे होते. हा? ते वेगळे, हे वेगळे सर. आणि सेम दाढी बिडी सर आम्हाला करा. Look same आहे. त्यांचा आणि खेड्यापाड्यातल्या यांचा माणसांना look सर तेवढं नॉलेज नाही राहत. आम्हाला वाटतं सेम टू सेम दिसतात. म्हणजे कधी कधी असेल बा, काय हरकत नाही. राग मानू नका सर. रामदासजी आठवले या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय जो न देखे रवी ओ देखे कवी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. माननीय नितीनजी सरदेसाई सर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे एक नितीनजी सरदेसाई सर यांच्या रूपाने एक असं हँडसम आणि असं चिकन टाईपचं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे सर. क्या बात आहे सर. खरं सांगतो सर, म्हणजे नेत्यापेक्षा तुम्ही अभिनेते जास्त वाटता सर. कसं काय पण अभिनेते कसं काय म्हणता तुम्ही? अरे तुम्हाला माहित नाही काय? अरे आम्ही बघितले त्यांना सिनेमामध्ये. हा? हा, Picture त्यांनी मध्ये? सिनेमामध्ये काम केलं आहे. खरं काय? शपथ बघ, आगबाई आरेच्या पिक्चर मध्ये, हा, हा, हा. आगबाई आगे पिक्चर मध्ये ते असं लिफ्ट मधून खाली येतात आणि ती जे मंत्र्याची भूमिका केली सर. हा बघा, अरे तुम्हाला नॉलेज नाही आम्हाला. अभ्यास करून तर आला. असं अभ्यास द्या. करून आले एवढा. अभ्यास पूर्ण भूमिका आहे सर. तर असं द्या, लिफ्ट मधून उतरणाऱ्या मंत्र्याची भूमिका करून घराघरात पोहोचलेले नितीनजी सरदेसाई या ठिकाणी आलेले आहेत. तर तुमचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय रेल्वे इंजिनना टोल नसतो रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.